पहिलं तर विजय चौगुलेचा आजचा जाहीरनामा, मी तर जाहीरनामा बोलणार नाही, मी वचननामाच माझा आहे तो, आणि मी वचनाला पक्का माणूस आहे. कारण मी का 5 वर्ष आमदार नव्हतो, मी का 5 वर्ष कुठल्या पदावरती नव्हतो. मला थोडा प्रश्न पडला या नव्या मुंबईकरांना विचारा असं वाटतंय की मागच्या 5 वर्षाचा जाहीरनामा सन्माननीय आमदारांचा, मी नाव घेत नाही, मला नाव घ्यायची गरज पण नाही पडली, मी मग तसं बोलणार नाही. काय इंग्लिश भाषा मला थोडं, मी इंग्लिश शिकलो कमी आहे थोडं, मी इंग्लिश पण थोडा कमी बोलतो. तो 19चा जो त्यांचा काय असेल तो काही गोष्टीचा जाहीरनामा असेल. आता या ठिकाणी आता हे मी माझे दाखवायच्या अगोदर मी त्यांचं दाखवतो. विकसित नवी मुंबई साकारली, माणुसकीची लोककल्याणाची विचारधारा जपली. मला माहित नाही की नवी मुंबईची, विकसित नवी मुंबई काय साकारली, विकसित नवी मुंबई काय साकारली हे मला त्या आमदारांना विचारायचं आहे. की फक्त नवी मुंबई विकसित केली ही सिडकोनी केलेली नवी मुंबई विकसित आहे. त्यांनी मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आणि लोकांना पण त्यांना प्रश्न विचारायला सांगायचं आहे की त्यांचं असलेलं बोनकोडा गाव, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी ते मोठे झाले, ज्या ठिकाणी ते राजकारणात आले, वॉटेवर सर्वच गोष्टी त्या ठिकाणी सुरुवात झाल्या. आज त्या बोनकोड्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचंय, या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी जे बोनकोड्याचा विकास टाकायचा यांनी विसरलाय. मला त्यांना बोलायचं आहे की तुम्हाला विकासच करायचा आहे तर त्यांनी जाहीररित्या लोकांना सांगावं, पत्रकारांना सांगावं, मतदारांना सांगावं की विकास त्यांनी बोनकोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे, ही नवीन सुरुवात करायला पाहिजे. त्यांची विचारधारा, मी त्यांना सांगतो की तुमची विचारधारा बोनकोड्यापासून सुरुवात करा, तुमची विचारधारा. याच्यामध्ये त्यांनी मला आश्चर्य वाटतंय, मोरबे धरण, मोरबे धरण, मोरबे धरण, हे किती वर्ष तुम्ही मोरबे धरणाचं हे करणार? मोरबे धरण आज आहे तरी आमच्या झोपडपट्टी वासियांना पाणी नाही भेटत. 12वीचं पाणी येतं ते पण पाणी आम्हाला भेटत नाही. कॉलनीच्या भागामध्ये सुद्धा 2-2 दिवस, 1-1 दिवस, 5-5 तास या ठिकाणी 2-2 तासासाठी कॉलन्यांमध्ये पाण्याची हे ठरलेली आहे. कुठली तुमची स्वयंपूर्ण जलधारा, स्वयंपूर्ण ते कसं काय घ्यायला लावला हे विजय चौगुलेला हिस्ट्री माहिती आहे, मला ते काय बोलायचं नाही, मला ते सांगायची गरज नाही. पाणी मालमत्ता, पाणीपट्टी करवाढ नाही केली. बघा करवाढ बघाच तुम्ही जाऊन. म्हणजे या ठिकाणी जेवढे काही गोष्टी आहेत हे सर्व जे काय याच्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे त्यांचं मी बोलतो सिडको फ्री होल्ड केली. कधी केली सिडको फ्री होल्ड? कधी केली? आता आम्ही प्रयत्न करतोय, दाखवा त्यांनी. आता आम्ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही केलेले ते फ्री होल्ड आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या या गोष्टी झालेल्या आहेत. आधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक वैद्यकीय सुविधा, अर्धा हॉस्पिटल फोर्टिसला विकला त्यांनी. वैद्यकीय सुविधाचं ते सांगतात, अर्धा हॉस्पिटल त्यांनी फोर्टिसला विकला. त्याला जबाबदार कोण आहे? आज आमचे पेशंट लोक फक्त 10% घेतात. ते पण विजय चौगुलेने आंदोलन केलं होतं फोर्टिसच्या समोर, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तिथे मी सांगितलं होतं की आमच्या लोकांना न्याय नाही मिळाला तर मी आग लावून टाकेन.
आज पण त्या फोर्टीजला जपण्याचा प्रयत्न करतात. आज पण माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टात का सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग आहे, ती खाली करण्याची, ती यांच्या विरोधात गेलेली केस आहे. पण आज पण आमच्या नगरपालिकेच्या वकिलांवरती प्रेशर आणून ते हॉस्पिटल हँडओव्हर नाही व्हायला पाहिजे अशी त्यांची परिस्थिती चालू आहे. या गोष्टी हे विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांचे शिक्षण, आधुनिक शिक्षण, वाजवी दरात पर्यावरण, ज्येष्ठ मोफत महिलांसाठी परिवहन, आधुनिक घनकचरा कायमस्वरूपी संपर्कात सिटी, मोबाईल प्लॅन, शहरात दुहेरी टोलमुक्त, नवी मुंबईची मुक्तता ही कोणी केली? टोल मुक्तता कधी आंदोलन केलंय त्यांनी? आंदोलन कधी जाऊन कधी टोलवर उभा राहिलेत का? कुठल्या टोलवर उभं राहिलंय? माझ्या इथं ऐरोली मधल्या लोकांनी मला निवेदन दिलं 4-1 महिन्यापूर्वी, आम्ही ते जाऊन सीएम साहेबांकडे दिले. ठीक आहे, मनसेवाल्यांनी पण त्याला आंदोलन केलंय. ज्यांनी केलंय ते मी कधी बोलायला विजय चौगुले मागे पुढे बघणार नाही. कुठलं आंदोलन त्यांनी केलंय मला त्यांनी दाखवून द्या. जनतेच्या सतत संपर्कात एनटीपी टीटीपी केंद्रामुळे जल प्रदूषण घटते. आता कुठलं जल प्रदूषण घटते मलाच माहित नाही आणि कशा पद्धतीने घटते मलाच माहित नाही. सिटी लॅबिलिटी प्लॅन अंतर्गत शहरात सक्षम पायाभूत सुविधाची निर्मिती. वा वा आमदार साहेब, काय सक्षम पायाची तुम्ही केली आहे. गावगावठाणामध्ये लोकांना कुठं वेठीस आणलंय ते बघून तो जा. लोकांना गरजेपोटी घरं बांधून नाही दिली, ठराव पास नाही केलेत. आत्ता कुठे ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेतली. तोपर्यंत आमच्या प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या गरजेसाठी 50-50 मध्ये घरं बांधली. आज अर्धे भाड्याने देत आहेत, अर्धा बिल्डरही करतो. त्याच्यावर त्यांचा काही लोकांचा दैनंदिन चालते. ही प्रकल्पग्रस्तांची व्यथा आहे, मी सांगायची गरज नाही. काय पायाभूत सुविधा त्यांनी केले. आता ऐरोली कटाई नाका उन्हात दोन्ही बाजूला नवी मुंबईकरांना चढण्यासाठी उतरण्यासाठी मार्गिका, हे कधी त्यांनी टाकलंय? माझं पत्र आहे, अगोदरचं माझं पत्र आहे. हे जे चढण्यासाठी उतरण्यासाठी जे झालेत ना, ज्यावेळेस मुख्यमंत्री मला वाटतं फडणवीस साहेब होते, त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं, त्यावेळेस मी दिलेलं पत्र आहे. आणि ते पत्र माझ्या माहितीप्रमाणे मला सुद्धा माहिती आहे की जे एक्स्ट्रा जे काय वाढलं ते नगरपालिका देणार MMRDला, असं पण काहीतरी त्याच्यामध्ये विषय आहे. ते विजय चौगुलेंनी केले. कुठली मार्गिका त्यांनी कटायची केले? काय केलं त्यांनी? हे मी करतोय, मी ओपनली आरोप करतोय. कोपरखेरणे, घनसोली, ऐरोली ते ETC केंद्र प्रस्तावित करणे. वा वा वा, काय ती जहान विकास नाव आहे वाटतं. विचारधारा, काय विचारधारा यांची बघा. ETC केंद्र, अरे एक ETC केंद्र आहे, ते पण मला वाटतं ETC केंद्र नगरपालिकेने उभं केलंय. माझ्या माहितीप्रमाणे नाटा साहेबांनी त्यावेळेस आणि असतील तिकडचे आमदार मंदाताई वगैरे त्यांच्या प्रयत्नातून तो झालेला ETC केंद्र वासीच आहे. ह्यांनी काय केलं? यांनी जागा तरी एक्वायर केली का दाखवा ETC केंद्रासाठी. कुठं पत्र तरी असेल तर ते तरी दाखवा हो त्यांनी मला. उद्याने थीम गार्डनची निर्मिती, गवळी देवी सुलाई देवी पर्यटन स्थळाचा विकास, कधी केलाय विकास? कधी केलाय त्यांनी? मला एक दाखवावं त्यांनी या ठिकाणी या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागे त्या गवळी गार्डनसाठी काहीतरी पैसे दिलेत का? फक्त त्यांना माहिती आहे. विजय चौगुलेचं इथं प्रस्ताव चालू आहे, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक मी नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेतला. त्या स्मारकाचं त्याचं हे चालू झाला. लगेच तिथे मुख्यमंत्र्यांनी तिथं ओपनिंगला बोलवलं. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात, हे माझे 50 लाख रुपये, जसं काय खिशातून चेक काढून दिल्यासारखं तिथं त्या ठिकाणी ते देतात. अरे ते तिथं टोटली कोटेशन झालंय, टेंडर झालंय, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे? फक्त नाव लागण्यासाठी मी 50 लाख रुपये दिले, तिथं त्यांची पाठी लागायला पाहिजे. अरे तुम्हाला द्यायचंच आहे तर मग नियोजन मंडळाची सभा मीटिंग असते, त्याच्यामध्ये तुम्ही पत्र द्यायला पाहिजे. ते पत्र तुम्ही मंजूर करून घ्यायला पाहिजे. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात. म्हणजे फक्त का क्रेडिट
तिथं ममित चौगुलेला क्रेडिट जाऊ नये, विजय चौगुलेला क्रेडिट जाऊ नये म्हणून ती त्यांची भाषा. घनसोली नियोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल मंजूर. 100 एकर जमीन किती वर्ष झाले ती तशी पडीक आहे. आता आपला सगळ्यात तो कोण रे आपला आर्किटेक्ट नाही हितेन शेट्टी, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, देसाई आणि बांगर साहेब असताना त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने काढायला लावला. त्याचा प्लॅन पूर्णपणे विजय चौगुलेने तयार करायला लावला. त्याच्यामध्ये नाही तर यांनी हा क्रीडांगणाचा प्लॉट कुठल्या तरी उद्योगपतीच्या घशात टाकायचा विचार केला होता आणि त्यांचं नाव लावून ते त्यांना हँडओव्हर करा जागा आणि त्यांना हँडओव्हर करून त्यांचं ते बांधून देतील असा त्यांचा पूर्णपणे त्यांचा त्या ठिकाणी प्रयास चालू होता. पण आत्ता मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी त्याचा देसाईला विचारायला त्या हितेन शेट्टीकडे त्याचा प्लॅन रेडी असेल, ते प्लॅन त्या ठिकाणी तयार करायला सांगितलेला होता. अरे मंजूर मग 5 वर्षात केलं काय? नियोजित खेरणे बोनकोडे रेल्वे स्थानकाच्या कामाला गती. आता पूर्ण खेरणे बोनकोडा रेल्वे स्टेशन, हे रेल्वे स्टेशनचं काम यांचं आहे. हे रेल्वे स्टेशनचं काय स्थानिकाच्या कामाला गती. आजपर्यंत काय गती दिली मला तुम्ही सांगा, कुठली गती दिली मला त्यांनी सांगा. खेरणे बोनकोडा या रेल्वे स्टेशनला काय त्यांनी गती दिली मला सांगा. हे रेल्वे स्टेशन काम काही आमदाराचं आहे, हे खासदाराचं आहे. पण आता त्यांनी टाकले ते बरं झालंय, टाकले. आमचे इथले आमचे लाडके खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून खेरणे बोनकोडेचा रेल्वे स्टेशन विजय चौगुले मागे लागून आमदार झाल्यावर तो मंजूर करून गेल्याशिवाय राहणार नाही, हे पण मी या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. विविध स्पर्धामधून घडवलेले राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू किती घडवलेले, काय या ठिकाणी घडवले, थोडं त्याची जडणघडण त्यांनी आम्हाला सांगावी. चित्रकला स्पर्धेतून लाखो विद्यार्थ्यांना एकत्रित जुजात, पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, जनजागृती, शासकीय दाखले शिबिरातून हजारो विद्यार्थी युवकांना दिलासा. कधी त्यांनी दिलासा दिलाय मला सांगा. हे सर्व फसवेगिरी चालू आहे यांची. विकासधारा बिचारा त्याच्यावरती आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, पंतप्रधानांचा फोटो टाकून फुकटे बदनाम करत आहे. या विचारधाराला काय आहे? हे नगरपालिकेची काम आहे ती. आमदार म्हणून त्यांनी काय केले ना, आमदार म्हणून काय करणार आहे त्यांनी मला दाखवून द्यावं या विचारधारामध्ये. ही याच्यामध्ये दिलेली कामं 100% ही नगरपालिकेची असलेली काम आहेत. मग नगरसेवक कशाला तिथं का वाटी वस्त्र घेऊन जाऊन नगरसेवक बसणार तर निवडून आल्यानंतर? नगरसेवक आम्ही लोक म्हणजे आमची कामांची श्रेय हे स्वतः घ्यायला बघतात. या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी यांनी कुठल्याही गोष्टीसाठी यांनी कधी या गोष्टीसाठी कधीही त्यांनी पुढाकार घेतलेला नाही आतापर्यंत. मला वाईट वाटतं. माननीय आमदार साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींना तरी बदनाम करू नका फोटो टाकून. आता त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो टाकलेत मला माहित नाही. मला एवढं सांगायचं आहे, आतापर्यंत तर त्याने जो हे केलेलं आहे, जो हे सर्व नगरपालिकेची कामं याच्यावरती टाकलेली आहेत. मला फक्त त्यांनी दाखवलं की मागच्या 5 वर्षामध्ये आमदार म्हणून किती फंड इथं आणलं आणि आमदार म्हणून त्यांनी किती कामं केली, कुठले मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आणले, हे सर्व त्यांनी दाखवून द्यावं. ते दाखवून दिल्यानंतर आम्हाला आनंद होईल की बाबा आमदारांनी हे आणलं. पण विजय चौगुले आमदार झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा फंड आणल्याशिवाय राहणार नाही आणि इथं कामं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी कुठे कुठे त्यांनी दिले की आरोग्य हॉस्पिटल तर विकलंय. मी आरोप करतो, खुले आरोप करतो. 17 प्लाझाची 12,000 मीटरचा प्लॉट हा सिडकोनी यांना दिलेला तर डेव्हलप करायला महानगरपालिकेसाठी तो टेंडर काढून विकलाय. मी त्याच्यावरती केस फाईल केलेली आहे. ह्या लोकांना सर्वांना आतमध्ये घातल्याशिवाय विजय चौगुले शांत बसणार नाही. कुठल्या नियमामध्ये नाहीये की शासनाने दिलेला जो प्लॉट
कुठेही युडीची वगैरे कुठलीही परवानगी न घेता कुठल्या पद्धतीने टेंडर त्यांनी काढून तो विकला, पण ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय चौगुले त्या बाबतीत त्यांना सोडणार नाही, हे मी पाठपुरावा करून राहणार आहे. राहिला माझं आपण केले आता हे माझा विषय झोपडपट्टीचा विषय, माझा आवर्जून म्हणजे विजय चौगुले बोलत झोपडपट्टीचा माझा आवडता विषय, कारण मी तळागाळातून आलेला मनुष्य, झोपडपट्टीतून काम करून आलेला मनुष्य आहे. या ठिकाणी त्यांनी काय आपण केले, आपण करतोय, आपण करणार विकास नव्या मुंबईचा. आता काय विकास करणार आहे ते मला माहीत नाही, काय मला माहीत नाही. याच्यामध्ये झोपडपट्ट्यांचा विकास बघा, झोपडपट्टी पुनर्वसन सुधार योजना तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार, झोपडपट्टी बांधवांना हक्काचं घरं नियमित मालकीसह त्या ठिकाणी मोठी घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. आता मला तुम्ही सांगा, हाच व्यक्ती हाच विचारधारा देतो ज्या विजय चौगुलेने SRA लागू करायला लावला त्याला यांनी पूर्णत्व विरोध केला, पूर्णत्व विरोध केला, आणि आज त्याच्यामध्ये लिहितो की मी परत पुनर्वसन सुधार योजना तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार, झोपडपट्टी बांधवांना हक्काची घरं देणार. आणि हाच मनुष्य सांगतो की यांना जर हक्काची घरं पाहिजे असेल, पाण्याचा प्रॉब्लेम होईल, यांना पनवेलला झोपडपट्टी असल्याना घरं द्या. आणि परत मॅनिफेस्टोमध्ये देतो की मी SRA विसरला, SRAचं ना पुनर्वसन म्हणजे SRA योजना लागू. तुम्हीच नाही बोलता, तुम्हीच विरोध करता आणि त्या गोष्टी करतात. झोपडपट्टीमध्ये पुन्हा राहणाऱ्या इमारतीमध्ये घरोघरी पाईपद्वारे स्वयंपाकाची गॅस उपलब्ध करून देणार. अरे हे 5 वर्षात 25 वर्षात केलं काय? मी तरी त्या चिंचपड्यामध्ये बायोगॅस तरी चालू केला, मी नगरपालिकेच्या तक्त्यावरती, नगरपालिकेच्या जीवावरती गॅस द्वारे तिथे अवेलेबिलिटी तरी मी दिली. आता हे बोलतात गॅस लाईन, कुठून देणार गॅस लाईन? झोपडपट्टीच्या घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी उपाययोजना करणार. वा आमदार वा, आजपर्यंत लोकांना आमच्या पाणी नाही भेटत आणि आता सांगता मग तुम्ही केले काय एवढे वर्ष? म्हणजे एका ठिकाणी बोलतोय आम्ही पूर्णपणे पाणी, मोरवेचं पाणी आम्ही देतो 24 तास पाणी, ही भाषा त्यांची असते. आणि मला माहिती आहे आता लाईव्ह पण बघत असतील, बघायला पाहिजे त्यांनी खरं पाहिलं तर. म्हणजे आम्हाला 2-2 दिवस 3-3 दिवस दिघा झोपडपट्टीमध्ये, ऐरोली झोपडपट्टीमध्ये पाणी भेटत नाही. पाणी तर मोरवेचं पाणी तर बिलकुल नाही. घाई करून राबाड्यापासून एक पाईपलाईन आपली चिंचपाड्यापर्यंत तिकडे टाकली गेली आहे, पाईपलाईनची मोरवेची, त्याला आज तक आहे पाणी नाही आहे. टेंडर का काढला की एका नगरसेवकाचं ते पाईपलाईनच्या टेंडरवरती पोट भरतंय, त्याच्या हातापायी ते टेंडर काढले गेले आणि ते टेंडर काढून तसं त्याला बिलकुल पाणी नाही. आम्हाला पाणी मिळते, बारवी डॅमचं पाणी येते, त्याला पण आम्हाला लिमिटेशन आहेत. त्याला एवढे लिमिटेशन टाकलेले आहेत का आम्हाला ते काय बोलतात, व्यवस्थित वेळेलावरती रात्री 10 वाजता आम्हाला बंद केलं जातं, पाणी सोडलं जातं आणि बंद केलं जातं. ही दिघा ऐरोली सारखी परिस्थिती आहे या ठिकाणी. माप्यामध्ये तर जॉईंट द्यायचं बाकी, जॉईंट द्यायचं माप्यामध्ये पाण्यासाठी झोपडपट्टीला जॉईंट द्यायचं बाकी. MIDC वाले बोलतात की आम्ही तयारी करून ठेवले, पण त्या अजूनपर्यंत त्या ठिकाणी माप्याच्या झोपडपट्टी वाच्यांसाठी, गाववाल्यांसाठी ते पण पूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी ते करून देणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार झाल्या पहिला त्यांना पाईपलाईन पाणी त्यांना देणार आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. दिघा बिंदू माधवनगर, पंढरीनगर, इलकनपाडा तर उच्चस्तरीय जलकुंभ बांधून घेणार. अरे नगरपालिकेची कामं दिघा, बिंदू माधवनगर, पंढरीनगर ऑलरेडी MIDCच्या माध्यमातून ते कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. तिथल्या त्या नगरसेवकांनी तिथे किती मजली बिल्डिंग बांधल्यात मी सांगायची काही गरज नाही. आज पण तिथं जर इन्क्वायरी केली तर 300-400 फ्लॅटचे भाडे घेतात तिथले काही नगरसेवक लोक, आणि त्यांना टांगती तलवार ठेवलेले सुप्रीम कोर्टात त्यांची केस चालू आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी आश्वासन देतो, जसं वागळे स्टेटला क्लस्टर लागू केला मुख्यमंत्र्यांनी, बिल्डिंग मधल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला,
त्या ऑथोराईज त्या पद्धतीने या ठिकाणच्या बिंदू माधवनगर पंढरपूर विठ्ठलपाडा असेल या ठिकाणी सर्वांना क्लस्टरच्या माध्यमातून घरं देण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे। जेवढे अनधिकृत आहेत त्यांना अधिकृत करून देणार आहे। झोपडपट्टीवासियांना अधिकृत करण्याचं मी ठाम बांधलेलं आहे। आता मला सांगा, ही दिघा रेल्वे ऐतिहासिक मोरली धरण महापालिकेकडे हस्तांतर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार। आता यांना हे मी माझ्या भाषणात बोलतो की दिघ्याचं धरण मी हस्तांतर करून घेणार। त्यांनी कधी प्रयत्न केले? मुलगा 5 वर्ष खासदार होता ना, मग रेल्वेकडे एकाला तरी पत्र दिलं त्यांनी, त्याच्यानंतर यांची सत्ता होती ना। मागच्या वेळेस मला आठवतंय, मी स्वतः माजी खासदार त्यांना घेऊन जाऊन माझ्याबरोबर देसाई हा स्वतः आला होता, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, मी स्वतः गेलो होतो आणि पत्र दिलं होतं की हे डॅम आम्हाला हस्तांतरित करा। नंतरची जबाबदारी कोणाची आहे? ब्रिटिश कालीन ते धरण आहे। मी प्रत्येक वेळेस मी सांगतो की या धरणाचं, आता मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोलायला लागलो म्हणून कुठेतरी त्यांनी त्याच्यामध्ये नाव घुसवलं। मला माहिती आहे त्या ठिकाणी जो तो डॅम व्यवस्थितपणे गाळ काढला, ब्रिटिश कालीन तो डॅम आहे, त्याला व्यवस्थितपणे त्याची यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत केली तर मला वाटतं आमच्या तिथल्या झोपडपट्टीवासियांचा मला वाटतं 3-4 MLD पाणी तिथे भेटेल, पण ते आमच्या झोपडपट्टीवासियांचा पूर्णपणे तो प्रश्न मिटून जाईल। हे आम्ही झाल्यानंतर आम्ही पूर्णत्वास नेणार, कारण मला माहिती आहे की विजय चौगुले कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा झोपडपट्टीचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून केल्याशिवाय शांत बसणार नाही। प्रत्येकाला जे डबल झोपडपट्टी आहे, खाली घर आहे वर घर आहे, त्या प्रत्येकाला 2-2 घरं दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे यांनी पहिला विरोध करायचा आणि आता झोपडपट्टीसाठी सांगायचं की आम्ही परत SRA करतो आणि हे करतो। किती फसवेगिरी आहे, कुठली फसवेगिरी यांची थांबलेली आहे? म्हणजे हे बोलायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं। कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार। आता किती वेळा फसवणूक करणार आहे कंत्राटी कामगारांची? जेव्हा जेव्हा नगरपालिकेचे इलेक्शन आलं, जेव्हा हे विधानसभेचं निवडणूक आलं, नशीब आता महापालिका नाही तर आमच्या इथं महापालिकेमध्ये अशासकीय ठराव होतो की सर्व त्या नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी, पदाधिकाऱ्यांना म्हणजे ते साफसफाई कर्मचारी आहेत त्यांना खुश करण्यासाठी की बाबा तुम्हाला मी कायमस्वरूपी परमनंट करणार। अरे लोक मरायला लागलेत, काही लोक तर 50-55 वर्षाच्या आतमध्ये त्यांचा जीव जायला लागला या घाण कचरा याच्यामध्ये, आणि आता तुम्ही हे टाकता। लाजा वाटायला पाहिजेत। काय बोलतात, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखाचा हा प्रकार आहे की या मॅनिफेस्टोमध्ये टाकतात की आम्ही त्यांना सर्वांना परमनंट करणार। कधी केलं परमनंट? कोणाला केलं परमनंट? आता UDच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करून काही लोकांना आम्ही परमनंट केले। मग ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये असतील, काही शिक्षक लोक असतील, आम्ही ते परमनंट करून घेतले। आणि झोपडपट्टी आपल्या साफसफाई लोकांसाठी पण आमचे पूर्णपणे प्रयत्न चाललेले आहेत। म्हणजे एवढं खोडलपणा, एवढं फसवेगिरी, अरे गोरगरिबांना फसवतो तुम्ही लोक। कॉन्ट्रॅक्टर कोण त्यांचे ते मी काय सांगायची गरज नाही। म्हणजे ही यांची एवढी फसवेगिरी चाललेली आहे। महिला सुशिक्षित तर देश सुरक्षित। वा, कंत्राटी कामगारांचं झालं, युवकांच्या कल्याणासाठी काय केलं? युवकांच्या कल्याणासाठी तरुण कौशल्य केंद्र स्थापन करणार, नवीन युवक युवतींना रोजगार मिळवून देणार। किती लोकांना रोजगार मिळवून दिले गणेश नाईकांनी सांगावं या 5 वर्षामध्ये? माझी चॅलेंज आहे, नाहीतर विजय चौगुले तरी इथं सांगायला तयार आहे मी किती लोकांना रोजगार मिळवून दिला। सांगावं त्यांनी सुद्धा, इथं विजय चौगुले सुद्धा सांगायला बसायला तयार आहे। युवकांसाठी व्यवसाय करता सिडको MIDC शासनाकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे। अरे काय हे काय? तुम्ही झोपले होते का एवढे वर्ष? एवढ्या वर्षामध्ये कुठं सिडको आणि MIDC मधून तुम्ही शासनाकडून जागा उपलब्ध करून दिली? कुठे करून दिली मला सांगा त्यांनी। या इथं मला वाटतं दीपेश बसलाय, दीपेश याचा 100 मीटरचा याला प्लॉट अलाउड झालाय।
असे कितीतरी प्रकल्पग्रस्तांना प्लॉट अलॉट झालेले आहेत, त्यांच्यावरती विरोध केलाय, त्यांना अलॉटमेंट होऊन नाही देत, त्यांचा प्लॅन पास करून नाही देत, शासनाने त्यांना मंजुरी दिली तर त्यांच्या विरुद्ध कोणाला तरी कोर्टात जायला सांगितलं. हा प्रकल्पग्रस्त आहे मुलगा, आमचा कार्यकर्ता आहे, माझा पदाधिकारी आहे, आणि तुम्ही याच्यामध्ये टाकता. अरे ज्यांना जागा दिल्या, ज्या प्रकल्पग्रस्तांना जागा मिळाल्या आहेत त्या जागा तरी त्यांना अलॉट करा ना. सर्व्हिस रोडला आहे, सर्व्हिस रोडला आहे. अरे तुम्ही इथल्या सर्व्हिस रोडचा विचार करता, भोंडकड्यातल्या रोडचा पहिला विचार करा, मग या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व्हिस रोडचा विचार करा. म्हणजे यांची खायाचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, यांचे अशी चालू आहे. युवक युवतींना नवी मुंबई आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यासाठी रोजगार सहायता केंद्र यांनी कधी केलंय का सांगा मला. एवढ्या वर्षात केलं काय? पण हा विजय चौगुले स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चालू करणार आहे. आमदार झाल्यावर पहिलं ते चालू करेल. या ठिकाणी जेवढ्या कंपन्या आहेत MIDC कडनं माहिती मागून घेईल. या ठिकाणी डेटा सेंटर, IT सेंटर जेवढे आहेत त्यांच्याकडनं माहिती मागून घेईल. त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना पहिलं प्राधान्य, नंतर आमच्या इथली पण जेवढी लोक आहेत त्यांना. ठीक आहे, IT आहे, AI. आज माझ्या ठिकाणी ऐरोलीमध्ये मी बघतो PG मध्ये एवढी मुलं राहतात, मग हैदराबाद, तिकडनं मद्रास, इकडनं सर्वीकडनं आलेली लोक असतात. मला त्यांच्याबद्दल काय नाही, हिंदुस्थानामध्ये सर्वजण, या भारतात येऊन सर्वजण राहू शकतात, सर्वजण नोकरी करू शकतात. पण इथं स्थानिक लोकांना नोकरी भेटण्यासाठी विजय चौगुलेचा बाकायदा आमदार झाल्यानंतर मी बाकायदा कायद्याने मी माझा स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मी सुरू करेन. मी माझ्या याच्यावरती, माझ्याकडे डाटा, माझ्याकडे 4.5 लाख लोकांचा ऐरोलीतला डाटा आहे. बाकीचा आहे नव्या मुंबईतला पण डेटा आहे, डेटा माझ्याकडे तो आहे पूर्णपणे. त्याच्यावरती टाकेन ही इथं या कंपनीमध्ये ही भरती आहे, तुम्ही इकडे या आणि आम्हाला सांगा. त्या लोकांना या घटकाला प्राधान्य दिलं जाईल. हे करायला पाहिजे, करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. फक्त हे, आणि मला आश्चर्य वाटतं हे कोण हे करतो, कोण नवीन, हे विजय चौगुलेने करायला पाहिजे. असा मॅनिफेस्टो हा विचारधारा, हे विजय चौगुलेचे विचारधारा हे स्वतः वापरायला लागले. आमदार म्हणून यांनी काही गोष्टी आजपर्यंत त्यांनी केल्या असेल तर आम्हाला त्याचं आश्चर्य वाटायला लागलं. प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी, वा प्रकल्पग्रस्तांचा नेता माझा, प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी काय केलं त्यांनी बघा. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळात दिवा पाटलांचे नाव देण्याचा निर्णय राज्य स्तरावर झालाय. केंद्र सरकारकडे याविषयी अंतिम मंजूर त्यांची अंमलबजावणी करून घेण्याचा प्रयत्न केला. आता हे काय लिहिण्याचा गोष्ट आहे, हे काय याच्यात टाकण्याचं गोष्ट आहे. दिवा पाटलांचा तो ठराव झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो डिक्लेअर केलेला आहे. तो फक्त विमानतळात सुरुवात होईल त्यावेळेस त्याच्या अगोदर त्याचं नाव तर देणार आहे. आणि हे तुम्ही करायची गरजच काय? या इथल्या स्थानिक प्रकल्प दिवा पाटलांच्या नावाने ज्यांनी ती संस्था स्थापन केले, ते आंदोलन पनवेलच्या कडच्या लोकांनी केले. याच्यात तुमचं श्रेय काय? याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याला नाव पण दिलेलं आहे, मग याच्यामध्ये काय श्रेय देण्याचं कारण आहे? प्रकल्प गरजेपोटी स्वतःसाठी बांधलेल्या घराच्या महापालिकेमध्ये तिप्पट घर आकारणी केले आहे. शासनाच्या स्तरावर करून ही तिप्पट आकारणी रद्द करून सर्वसामान्य कर आकारणीसाठी पाठपुरावा करू. वा वा वा. अरे हे प्रकल्पग्रस्तांना तोंडचं पाणी पुसणार ह्याचे वाक्य. नगरपालिका कोणाची आहे? कोणाची नगरपालिका आहे? तुमचा महापौर, तुमची नगरपालिका. मग तिप्पट आकारणी होतेच कशी? तुम्ही बोलता एका ठिकाणी, तुम्ही बोलता की एवढे वर्ष आम्ही कुठेही टॅक्स वाढवलेला नाही. हे तेच बोलतात ना की आम्ही कुठेही टॅक्स वाढवलेला नाही. आणि इथं तेच बोलतात ती तिप्पट घर आकारणी केलेली आहे. म्हणजे बघा ना, एका पानावरती येतं की मी कुठे टॅक्स आकारणी केलेली नाही आणि आम्ही एवढे वर्ष 25 वर्ष आम्ही करत नाही. आणि इथल्याच एका पानावरती दिलं जातं प्रकल्पग्रस्तांच्या याच्यावरती की तिप्पट घर आकारणी केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी स्वतःसाठी बांधलेल्या घरांना महापालिकेने तिप्पट घर आकारणी केली आहे. किती मोठा हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय.
म्हणजे एक प्रकारे बोलता तुम्ही आम्ही घर आकारणी करत नाही, घरपट्टी टॅक्स आम्ही वाढवला नाही, एवढे 25 वर्ष आम्ही वाढवला नाही, आणि एका ठिकाणी तुम्ही स्वतः सांगता की आम्ही घर आम्ही आकारणी केलेली आहे. अरे तुमचं महापालिका असताना तुमचं हे असताना मग झालीच कशी ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक नाही? ही 101% ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे. आणि काय तिप्पट घर आकारणी सर्वसामान्य पाठपुरावा करू रद्द करण्यासाठी यांनी काय करायची गरजच नाहीये. आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा केलाय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आकारणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतलेली आहे आणि ती होणार आहे, फक्त इम्प्लिमेंट व्हायचं बाकी आहे. एका ठिकाणी बोलतात तुमचीच महापालिका वाढवते टॅक्स आणि एका ठिकाणी बोलता आम्ही टॅक्स वाढवत नाही. म्हणजे हा कसं आहे, दुप्पीपणाचं हे त्यांचं धोरण आहे. नवी मुंबई महापालिका सिडको महामंडळाचा करार पद्धतीने काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार. तुम्हाला माहिती आहे का, ही साफसफाई खात्यातली मुलं होती ना पहिली, ती सिडको मधली होती. सिडको मध्ये नंतर नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर झालं, तेव्हा तीच कंत्राटी मुलं नगरपालिकेमध्ये आले. आजदा काय 25-30 वर्ष झाले महापालिकेला एकाही कंत्राटी माणसाला त्यांनी परमनंट केलेलं नाही. एकाही कंत्राटी माणसाला त्यांनी परमनंट केलं नाही. आणि याच्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी मध्ये ते टाकतात. मला लाज वाटते, मी तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे विश्वनाथ म्हणून आहे, त्यांनी नोकरी सोडली बिचाऱ्याने. मला आठवतं मी जेव्हा ऐरोलीला मैदानाला तुम्ही जाईन तेव्हा तिथे सरणावरती लाकडं रचायला तो पोरगा असेल. माझा मित्र, म्हणजे आम्ही दोघं जण सिडको होतो, आम्ही शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही 8वी ते 10वी एकत्र शिक्षण घेतो. मला सांगा, आज ही प्रकल्पग्रस्तांची कितीतरी प्रकल्पग्रस्त आज या कंत्राटी कामगारांमधनं देवाघरी गेले. त्यांची मुलं आता कामाला लागतात, त्यांच्या मुलांना तिकडे देण्यात आलेलं आहे. BMTC मंजूर घेतलेली नुकसान भरपाई मान्य केलेले गाळे वाटप लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणे. मला तुम्ही सांगा, हे गाळे आता मध्ये कधीतरी मी ऐकलं तर झाले त्यांना दिले. अरे त्यातली लोक सुरेश म्हात्रे जर का घनसोलीला त्यांचा सक्का बादचा. आता मी एक तो मेटकर म्हणून आमच्या दिघ्यातला एक आमचा मेटकर म्हणून आमचा एक कार्यकर्ता, तो BMTCचा तो कार्यकर्ता, तो वारला बिचारा. ते उपोषणाला बसणारा तो बसलेला कार्यकर्ता मेटकर, आता मी त्याच्या मुलाच्या लग्नाला मी जाऊन आलो, तिकडनं आत्ताच जाऊन आलो. आज त्या गायब त्यांची कुठलीही त्यांना काहीतरी नुकसान भरपाई देणार होते, त्यांना गाळे देणार होते, कुठं दिले आजपर्यंत. आणि त्या तेवढ्या काळामध्ये BMTCच्या त्या काळामध्ये यांनी किती गाळे घेतले हे मला विचारा ना, कुठले प्लॉट घेतले हे मला विचारा. हे फक्त ज्या BMTCच्या जीवावरती हे नेते म्हणून मोठे झाले. या ठिकाणी मला आठवतंय, अशोक जालनावाला म्हणून आमच्यातला एक ज्येष्ठ पत्रकार होता, त्या BMTCतला सर्व हे करण्यासाठी त्या अग्रेसिव्ह व्यक्ती होता. म्हणजे एक प्रकल्पग्रस्तांनी तोंडाला पुसणारी पाहणं ती अशी त्यांनी केलेली आहे. म्हणजे कोणाला दिले त्यांनी, आज ती किती लोक जिवंत आहेत मला माहित नाही. मी त्याचा सक्का बाचा सुरेश म्हात्रे सांगितला, मेटकर सांगितली, 2 नावं तर मी सांगितले. अटल कोळी बांधवांना नुकसान मिळण्यासाठी पाठपुरावा करणार. आता कोळी बांधवांना अटल सेतू प्रकल्प बाधित कोळी बांधवांचे पैसे आलेले पैसे यांनी थांबवून ठेवलेले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळणारे पैसे तुम्ही घनसोलीतल्या दिलीप म्हात्रे काय आपला दिलीप पाटील त्यांना विचारा. काल मला कोपरखेरण्यातले विंटा कंपनी आले ते मच्छीमारवाले, त्यांना विचारा. त्यांचे आलेले पैसे यांनी थांबून ठेवलेले. वासुदेव येतात म्हणजे त्यांचे आलेले पैसे त्यांनी थांबून ठेवले. त्यांना त्यांचा जो आहे ना आपला अखिंडा असतो, खाडीच्या किनारे अखिंडा असतो, त्या अखिंड्यामध्ये त्यांना मासेमारीसाठी ते अखिंडा करतात. असा तलाव त्यांचा जुना तलाव असतो. त्या जुन्या तलावामध्ये त्यांना गाळ काढून देता येत नाही.
काय होतं, मँग्रोवचा पाला पडल्यानंतर, हवा आल्यानंतर तो पाला पडला जातो, पाला साचला तर त्याच्या पाल्यावर पाला, चिखल आणि पाल्यामध्ये मासेमारी टिकत नाही, मासे टिकत नाहीत. म्हणून त्या प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला फक्त त्यांचा आहे तो अखंडा, फक्त त्याच्यातून गाळ काढून द्या, आम्हाला गाळ काढायची परवानगी द्या, म्हणून ते आज केस लढतायत, प्रकल्पग्रस्त केस लढतायत. ही शेतकऱ्यांची प्रकल्पग्रस्तांची आहे. 12.5% योजनेतून सिडकोने काढून घेतलेले 375 क्षेत्राचा परतावा प्रकल्पग्रस्तांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार. 15 वर्ष पालकमंत्री होते, खासदार यांचे होते, आमदार यांचे होते, महापालिका यांचे होते, मग तिथे बसून काय करत होते? आणि आता तुम्ही विचारधारा टाकता. ज्या वेळेस या प्रकल्पग्रस्तांची विचारधारा बदलली आहे तेव्हा आता त्यांनी सुचायला लागलं हे विचारधारा टाकायचं. 12.5%चं मी बोलतो 3.4% क्षेत्राचा जर परतावा त्यांना प्रकल्पग्रस्तांना मिळवून देण्यासाठी जर सिडकोकडे जागा नव्हती तर आज 300 एकर जागा, माझ्या माहितीप्रमाणे 300 एकर जागा आडवली भुतवलीची जी रिझर्वेशन मध्ये होती, आता डीपी प्लॅन त्यांनी तो रिझर्वेशन काढायला उठवायला लावला. त्यात किती टक्केचा ओनाचा पर्सेंटेज त्याच्यामध्ये गुंतला गेलाय हे वेळ आल्यावर मी सांगेन. पण मी तुम्हाला सांगतो की जेवढ्याही प्रकल्पग्रस्तांचा त्या 300 एकर मध्ये सिडकोला सांगून 100 एकर जमीन तरी एक्वायर करायला लावणार प्रकल्पग्रस्तांसाठी. हे विजय चौगुलेचे शब्द. प्रकल्पग्रस्तांसाठी 100 एकर तरी जागा ती मी शासनाच्या मार्फत एक्वायर करायला लावणार, सिडकोला एक्वायर करायला लागणार. आणि त्या ठिकाणी हा जो 4.25चा परतावा आहे तो पूर्ण परतावा त्यांना द्यायला लागणार. ज्यांचा 12.5%चा घनसोली, गोठोली, कोपरखेरण्यामध्ये ज्यांचे 12.5%चे प्लॉट वाटप बाकी आहेत त्यांना तिथं द्यायला लावणार. हे विजय चौगुलेचे शब्द आहेत. हे मी तुम्हाला 100% मी करून दाखवणार, म्हणजे कुठल्याही प्रकारे मी करून दाखवणार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज नोसिल कंपनी असेल, पील कंपनी असेल, स्टँडर्ड कंपनी असेल, त्याच्या बाजूला युनायटेड आपली कार्बन ती कंपनी असेल, या मोठ्या मोठ्या कंपन्या शेतकऱ्यांनी 700, 700, 800, 800 एकरच्या त्या 70 ते 100, 150, 200 पर्यंतच्या एकराच्या त्या कंपन्या होत्या. शेतकऱ्यांची जमीन त्यांनी घेतली, त्यावेळेस तिथे नोकरीला देणार या उद्देशाने त्यांनी जमीन घेतली. नंतर ही जमीन करोडोच्या भावाने विकली गेली. म्हणजे मी घेतलेली एखाद्या कंपनीने, नोसिलने घेतलेली कंपनी रिलायन्सला त्यांनी विकली, त्यावेळेस सिडकोनी ट्रान्सफर चार्जेस, MIDCने, सिडको बोलतो मी, MIDCने ट्रान्सफर चार्जेस काय नाही तर काहीतरी माझ्या आयडियाप्रमाणे 4000 मीटर का 5000 मीटर, आता IT चालू झाले तिथं सुद्धा 4000 मीटर असेल, 5000 मीटरनी काहीतरी त्यांनी ट्रान्सफर चार्जेस लावल्या गेल्या. त्या ट्रान्सफर चार्जेस मधून ह्या पालकमंत्री असेल, आमदार असेल, मंत्री असेल, त्यावेळेस ते मंत्री होते, पालकमंत्री होते, यांनी का ठराव केला नाही त्या ट्रान्सफर चार्जेस मधील 25% हिस्सा जे मूळ शेतकरी होते त्यांना द्यायला पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क होता. कारण तुम्ही शेतकऱ्यांना कशासाठी बोलून घेतले, नोकरीला लावणार त्या पद्धतीने तुम्ही घेतलं आणि परत तुम्ही त्या पद्धतीने त्यांना वेगळ्या पद्धतीने केलं. आणि त्याच्यामध्ये माझा हे पण विचार होता का त्या ठिकाणी जेवढे लोक कामाला होते, आज हजारो एकर जमीन आहे, तिथे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी कामाला होते त्या ठिकाणी BMTC सोडून द्यावं. BMTCचं हे करू शकत नाही. BMTCच्या लोकांना भेटेल का नाही मला शंका आहे. पण त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांची जागा गेलेली होती, या आमदाराचं काम नव्हतं का एक एक गाळा त्यांना तिथं उपलब्ध करून द्यावा. जमीन ज्याची गेली, ज्याची जमीन गेली ती जमीन हजारो
पटीने त्यांनी ती जमीन विकली गेली, त्यावेळेस त्यांनी ठराव करायला पाहिजे होता की प्रकल्पग्रस्तांना तिथे 10% प्रकल्पग्रस्तांसाठी रिझर्व्ह ठेवा आणि काहीतरी थोडाफार चार्ज, मी तर बोलतो फुकट द्यायला पाहिजे, पण थोडाफार चार्ज लावून त्या ठिकाणी त्यांच्या मुलांच्यासाठी गाळे अवेलेबल का करून नाही दिले गेले? हे कोणाचं काम होतं? हे आमदाराचं काम होतं. पण हा विजय चौगुले आमदार झाल्यानंतर पहिला उपोषणला बसेल तर या प्रकल्पग्रस्तांचे हे विषय घेऊनच तिथं प्रकल्प आडवले बुतोलीचे 100 एकर जमीन ॲक्वायर करायला पाहिजे, 3.4% परतावा त्यांना द्यायला पाहिजे. तिथे हे करून हे ठिकाणी ज्या ज्या कंपन्या आता विकलेल्या आहेत त्या ठिकाणी 10% कोटा ठेवायला पाहिजे. त्या 10% मधून ज्यांची जमीन गेली, ज्यांची मूळ जमीन होती त्या कंपनीमध्ये, त्यांना त्या ठिकाणी जसा BMTCचा तुम्ही विचार करता तसा या मूळ त्या मालकांना त्या ठिकाणी गाळे अवेलेबल दिल्या पाहिजे, त्यांचा निधर्वाचं साधन त्या ठिकाणी अवेलेबल कर. विजय चौगुले पहिला हा विषय घेऊन उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यानंतर सोडूनच द्या, हे MIDC जागा विकत घेईल. आता विद्यमान आमदारांनी काय कामं केली नाही त्याबद्दल सगळ्या लेखा मांडला. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमदार झाल्यानंतर आमदार म्हणून काय कामं करणार? मी हेच सांगतो ना, मी आता मी हेच बोलतोय. आता विषय हाच इथं आला, मी आमदार झाल्यानंतर 300 एकर जमिनीमधला 100 एकर जमीन मी ॲक्वायर करायला लावीन आणि ती ॲक्वायर करायला लावून जो 4.25% जो परतावा आहे तो 100 एकर जमिनीचा सिडकोला टेंडर काढून बाकीची विक्री करून 4.25% परतावा त्यांना द्यायला लावीन. आडवली बुतोलीची जमीन हे आता जागा कुठे अवेलेबल आहे? कारण ती रिझर्वेशन देऊन ती उठवलं. दुसरा मी तुम्हाला आता तेच बोलतो, जसे स्टँडर्ड वगैरे या ज्या कंपन्या आहेत मोठ्या, म्हणजे 50 एकरापासून 20, 50, 70 एकर, 100 एकर, 200 एकरच्या जमिनी, मोठ्या जमिनी, ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्या जमिनी गेल्या त्या जमिनीच्या लोकांना कामावर काढून टाकून त्यांना देशोधडीला लावलाय. पण ज्यावेळेस MIDC त्याच्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस लावते आणि पैसे घेते, तर मी त्याच्यात ठराव करणार आहे की 10% एरिया शासनाने त्याच्यामध्ये रिझर्व्ह ठेवा आणि तो जे मूळ मालक होते त्या मूळ मालकांना त्या ठिकाणी गाळे वगैरे काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. ही माझी अशी मागणी आहे, ते 100% मी करणार. आणि त्याच्यासाठी मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये मी हा उपोषणाला मी बसणार. उपोषण मी प्रकल्पग्रस्तांच्या पासूनच उपोषणाला मी सुरुवात करणार आहे. कामं केलेली न केलेली ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालं का? तुमच्या कुकरने तुमच्या विरोधकावर प्रेशर निर्माण केलेला आहे का? आता मी हे सांगायची गरज नाही. आता तुम्ही बाहेर लोकांमध्ये विचारू शकता किती प्रेशर आलेलं आहे. आणि आता प्रेशर आलंय म्हणून तुम्हाला माहित नाही 3 रॅल्या निघायला लागले. 3 आता कालची परिस्थिती तुम्हाला माहित आहे. माझा 100% माझा मी यशस्वी झालेलो आहे. मी आता बाकीचे तर त्यांच्या विरोधात काही जास्त बोलत नाही, आपला वेळ पण झालेला आहे. मला आता मी बघा याच्यामध्ये मी जे काही करणार आहे, आता मी अपोजिशन लीडर होतो तेव्हा मी 3 गोष्टी कायमस्वरूपी बजेटमध्ये मांडायचो. एक माझा पहिल्यापासून बजेट असायचा की माझा उद्देश असायचा बजेटमध्ये, तो विषय असायचा नगरपालिकेचा बजेट असला की तिघांचे पुतळे उभा करायसाठी मी प्रयत्न असायचा. त्याच्यामध्ये पहिला होता दिबा पाटलांचा पुतळा. आणि दिबा पाटलांचा पुतळा कुठं उभं करायला पाहिजे? तुम्हाला माहिती असेल की पहिले जेवढे आंदोलनं व्हायचे ते मला वाटतं अर्बन हक्क काहीतरी तो कॉर्नर आहे तो डोंगरात तिकडे, आता त्यांनी ते अर्बन हक्क काय बनवलेलं आहे ते आपलं हनुमान मंदिराच्या खालच्या साईडला त्या सिग्नलला कोणाचे उपोषण झाले तर त्या ठिकाणी त्या सिग्नलला तिथे त्याने पहिलं आंदोलन दिबानी सिडकोला आणलं. माझा दिबा पाटलांनी जेवढं प्रकल्पग्रस्तांचा संबंध आला नसेल तेवढा माझा दिबा पाटलांशी माझा संबंध आला आहे. त्यांचं भेटणं, त्यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे. तो तिथे त्या अर्बन हक्कच्या तिथे दिबा पाटलांचा पुतळा तिथं उभा करायला. कारण आज पण जे काही आंदोलनं होतात, जी कोणी लोक येतात तर त्या कॉर्नरला येऊन थांबतात आणि तिथंच सांगता होते. प्रत्येक
मोर्चाची सांगता होते. मग जे जे संघर्ष करणारे लोक आहेत, तिथे येणारे लोक आहेत, त्यांना तिथे दिघा पाटलांचं स्मरण व्हायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जागा अवेलेबल करून तिथं दिबा पाटलांचा पुतळा कुठल्याही परिस्थितीत उभा करणार. दुसरा राहिला पुतळा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. तुम्हाला माहितीच असेल की शिवाजी चौकामध्ये बाळासाहेबांच्या पुतळ्याला जागा वगैरे डिमार्केट करून कलेक्टरच्या NOC वगैरे घेऊन तुमच्या पोलिसांचे NOC वगैरे सर्व घेऊन आता फक्त तो टेंडर प्रोसेसिंगला तो राहिला की शिवाजी चौकामध्ये बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवला. हे मी CM साहेबांच्या माध्यमातून मी सर्व मागे लागून ते करून घेतलेलं आहे. तिसरा राहिला माझा होता अण्णासाहेब पाटलांचा पुतळा. कारण कोपरखेरण्यामध्ये अण्णासाहेब पाटलांचा पुतळा उभा करायला पाहिजे की माथाडी वर्ग आहे म्हणून. तर तो पण आम्ही घनसोली नाही तर कोपरखेरणा ठिकाणी जागा हे करून ते करून घेणारच आहे. चौथा राहिला विषय दिघे साहेबांचं स्मारक. ऐरोली घनसोली जो ब्रिज येतो त्या ठिकाणी दिघे साहेबांचं स्मारक आम्ही तिथं उभं करतो. फक्त जागेचा हँडओव्हर टेकओव्हर बाकी आहे, नाहीतर त्याची जी प्रोसेसिंग आहे ती पूर्णपणे प्रोसेसिंग झालेली आहे. याच्यानंतर मला जे करायचं आहे की एक संविधान भवन, आंबेडकर भवन जे कोणी बोलत असेल, मला तर वाटतं ते आंबेडकर भवन एवढ्या भ्रष्टाचाराखाली दबलं गेलं आहे की कधी कधी मला त्याचं ते वाईट वाटतंय की कारण त्या आंबेडकर भवनावरती एवढे काही पैसे खर्च झाले, त्याच्यामध्ये भ्रष्टाचारच होत आला. मला आठवतं मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो 2006-07 साली. त्यावेळेच्या बजेटमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांचा भवनाचा हेड मी तयार केला. कोणी येऊन माईच्या लालनी येऊन बोलावं, यांनी येऊन सांगावं, त्यावेळेस तर मी त्यांच्याशी बोलत सुद्धा नव्हतो. यांचं मत होतं की बाबासाहेबांचे कुठं कशाला पुतळे तयार लावता, पुतळे करता, लोकांना आणता की जेणेकरून मग ती लोक आपल्यावरतीच उलटणार, आपल्याला धावून येणार. पण मी स्टँडिंग कमिटीचा त्यावेळेस चेअरमन असताना हेड तयार केला आणि ते बाबासाहेब भवनची सुरुवात विजय चौगुलेपासून सुरुवात झाली. हे तुम्ही नगरपालिकेच्या रेकॉर्डला असेल तर रेकॉर्डला असेल तेव्हा तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. सिडकोची घरं दुकानामध्ये स्थानिक प्रकल्प असताना राखीव घरं ठेवण्याची तरतूद विजय चौगुले कुठल्याही परिस्थितीमध्ये करून घेणार. प्रकल्प असताना सोडून द्या, पहिले सिडको प्रकल्प असता तर आहेच आहे, पण पहिल्यांदा सिडको OBC वगैरे प्रत्येक कास्टच्या लोकांना रिझर्व्ह कोटा ठेवायची. ST साठी असेल, OBC साठी असेल, प्रत्येक कास्ट. आजकाल तो कोटा पूर्ण त्यांनी बंद केलेला आहे. तर तो पण बहुजनांसाठी म्हणजे OBC असेल, NT असेल, SC असेल, त्या लोकांसाठी सुद्धा कोटा त्या ठिकाणी घरांचा रिझर्व्ह करण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दिबा पाटलांच्या महामंडळासाठी निधी उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उद्योजक तयार करण्याची माझी संकल्पना आहे आणि ती मी पूर्णत्वामध्ये मी नेणार आहे. हे मी सर्व नवी मुंबईमधील MIDC व सर्व रोजगारामध्ये नवी मुंबईतील मूळ रहिवाशांना नोकरी मिळवून देण्यासाठी आणि व्यवसाय देण्यासाठी माझं प्राधान्य असणार आहे. भूमिपुत्रांनी मेहनतीने तयार केलेल्या मैदानाचा मी विकास करणार आहे. मी तुम्हाला हेच सांगतो, आजपर्यंत 40+ म्हणजे 40+ वाल्यांना 40+ झाले आणि ते 40+ वाले 60+ वर गेलेत आता. पण ती 40+ ची संस्था तशीच 40+ ची संस्था आहे. म्हणजे 40+ वाले 60+ ला गेले तरी अजून गणेश त्यांना आजपर्यंत गाजरच देत आलंय. मी तुम्हाला इकडे असं करेन, तुम्हाला ते तिकडे तसं करेन. मी आज सांगतो, मी आज या ठिकाणी जाहीररित्या सांगतो, जे 40+ आहे ती प्रकल्पग्रस्तांची संस्था आहे. मी आज ठिकाणी जाहीररित्या सांगतो, मी आमदार झाल्यानंतर ही जी 100 एकर जमीन आहे नवी मुंबई महानगरपालिकेची आणि तिथं स्पोर्ट्ससाठी सुद्धा अजून शासनाची जमीन अजून 60 एकर जमीन अवेलेबल आहे आपल्या घनसोली या ठिकाणी. मला वाटतं ते नागोठण्याच्या इथे माणगावला तिकडे त्याचं स्पोर्ट्स अकॅडमी तयार झाली आहे. त्याच्यामुळे नाही झालं वाटतं, पण तिथं आहे तर ते तिकडे नेण्याचं काय नाही तर तिकडे शिफ्ट करण्याचं त्यांचं गेलं तर तिकडे
माणगावला गेले, ते इथं करणार होते, ते तिकडे झाले. पण या ठिकाणी जी 100 एकर जमीन महापालिकेची आहे ते 40+ प्रकल्पग्रस्तांसाठी त्यातील 2 एकर जागा 40+ प्रकल्पग्रस्तांसाठी बाजूला काढून त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचा क्लब हाऊस, म्हणजे 40+ प्रकल्पग्रस्तांचा स्वतःचा क्लब हाऊस उभा असायला पाहिजे. जसं ऐरोली स्पोर्ट्स क्लब आहे, सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लब आहे, NBSA स्पोर्ट्स क्लब आहे, नेरूळचा स्पोर्ट्स क्लब आहे. त्या धर्तीवरती त्या लोकांना त्यातली 2 एकर जमीन काढून तिथे ते विकसित करून त्यांच्या हातात हँडओव्हर करून त्यांना तिथं क्लब हाऊस तयार करण्यासाठी आणि मैदान तयार करण्यासाठी या 40+ वाल्यांना सर्व प्रकल्पग्रस्तांना जागा उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे मी हे सांगतो, काही आदिवासी लोक आहेत, त्या नवीमधील मूळ आदिवासी लोक आहेत, त्यांना घरं मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सिडको महानगरपालिकेने प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना, विशेषतः नवीन ठेकेदार बनू इच्छिणाऱ्यांना हक्काची कामं मिळवून देण्यासाठी धोरण निश्चित करून घेणार आहे. ते मी करून घेणार आहे. दुसरं असं, मी पण कॉन्ट्रॅक्टर आहे, माझी पण मोठे कामं, माझ्या मुलाची पण मोठी कामं चालतात. आज या ठिकाणी ज्यांच्या जमिनी वर कामं टेंडर निघणार आहेत, मोठी कामं येणार आहेत. एक आमदार म्हणून आता मी पण रबाल्यामध्ये मी कामं करतो, डिग्यामध्ये मी कामं करतो, पण प्राधान्य देताना आज असं चाललं आहे की मोठ्या कंपनीमध्ये एकच काही आमदारांचे सुपुत्र स्वतःच सर्व मलिदा तिथं खात बसलेल्या असतात. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी टेंडर होईल, MIDCने टेंडर केला त्या ठिकाणी केलं, तर मला माहिती आहे की जो प्लॉट घेणारा, टेंडर घेणारा असतो, कोणीतरी मोठा मनुष्य असतो, मोठे कॉन्ट्रॅक्टर असतो, कधी फिजिबिलिटी तशी पाहिजे असते. ज्यांना जी मोठी कामं मिळतील, ज्याला कोणाला मिळेल, त्याच्या माध्यमातून सब कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी प्रकल्प, ज्यांची तिथं जमीन गेली असेल, तिथे ज्यांची जमीन गेली असेल त्या भागातील त्या जागेवरती एक आमदार म्हणून तिथं कामं थांबवून, केसेस झाले तरी चालतील, कामं थांबवून त्या ज्यांची जमीन गेली त्या ठिकाणा सब कॉन्ट्रॅक्ट देण्याचा, सप्लाय देण्याचा पूर्णपणे अधिकार विजय चौगुले करून दिल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी तुम्हाला हक्काने सांगतो आणि मी ते प्रकल्पग्रस्तांसाठी मी करून देणार सांगतो. हे या ठिकाणी ते आमदार म्हणून त्यांचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सर्व नगरपालिकेच्या कामाचा उल्लेख केलेला आहे. नगरपालिकेच्या कामाचा उल्लेख केलेला आहे. आमदार म्हणून 15 वर्ष काम करण्याचे शेख काम करतात, पण त्यांनी थोडंफार जरी स्वतः निधी आणून काय गोष्टी केल्या असेल तर त्याला हे करायचं. माझं म्हणणं आहे की जसं मंदाताईंनी हॉस्पिटलसाठी जागा घेतली बेलापूरला, त्या ठिकाणी शासनाच्या वतीने हॉस्पिटल बांधलं, तसं माझं एक मनोदय आहे की ऐरोलीला या ठिकाणी आता हॉस्पिटलसाठी जागा अवेलेबल करून या ठिकाणी शासकीय हॉस्पिटल तिथं बनवायचं मोठं, मग सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवरती, नाहीतर सायन JJच्या धर्तीवरती बनवायचं आणि तिथं मेडिकल कॉलेजसुद्धा बनवण्याचा मी ते कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न करून ते आणण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता मी पण माझ्या पण शाळा आहेत, झोपडपट्टीमध्ये माझ्या शाळा आहेत, माझ्या इथं प्रायव्हेट शाळा आहेत, काही ग्रँड शाळा आहेत, काही प्रायव्हेट शाळा आहेत. तर उच्च पद्धतीने त्यांना शिक्षण भेटायला पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. आणि मी बोललो आहे तसं बेरोजगारीसाठी स्वतः विजय चौगुलेचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असणार आहे, हे पण मी या ठिकाणी सांगतोय. खरं पाहिलं तर आज बोलण्यासारखं सर्वच गोष्टी बोलून हे करायचं आणि सर्वात महत्त्वाचा माझा हे आहे की तुम्हाला मी सांगितलं आहे संविधान भवन उभा करणार आहे, एक अब्दुल कलाम भवन पण उभा करायचा माझा विचार आहे. कारण काय होतं की मुस्लिम लोक आहेत की त्यांना कुठेही गेलं की त्यांना लग्नासाठी वगैरे हॉल उपलब्ध होत नाहीत की कारण नॉनव्हेज जेवण त्यांचं असतं, म्हणून ते एक अब्दुल कलाम भवन बांधून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या पद्धतीने हे करायचं.
मराठा समाजासाठी एक छत्रपती भवन बांधून मराठा समाजांना द्यायचा विचार आहे. संविधान भवन तर मी उभा करणारच आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे पार्किंगची समस्या, ही फार मोठी पार्किंगची समस्या आहे. ही फार मोठी पार्किंगची समस्या आहे. त्याच्यावरती मात करण्यासाठी जागा अवेलेबल नसेल तर आज मला वाटतं बघा 28, 29, 12 या ठिकाणी वाशीला एक फार मोठा नाला आहे आणि त्याची दुर्गंधी, त्याच्यावर केमिकल सोडलं जाते. आणि घनसोलीमध्ये पण मोठे नाले गेलेले आहेत. मला माहिती आहे की पावसाळी नाले, ते पावसाळी नाले पॅक करता येऊ शकत नाही, पण काही प्रमाणामध्ये त्याला कव्हर करून जिथं नागरिक वस्ती आहे त्या भागामध्ये कव्हर करून त्या ठिकाणी त्याच्यावरती पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे. नाही तर त्याच्यावरती स्पोर्टची पण व्यवस्था करता येऊ शकते मुलांना, काही लोकांना काही गोष्टी करण्यासाठी. म्हणून सेक्टर 12 जो या ऐरोली मतदारसंघामध्ये तो 28, 29, 12 तो नाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शासनाकडे, मला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका मला पैसे देणार नाही विजय चौगुलेने बोलल्यानंतर, तर त्या ठिकाणी शासनाकडनं निधी उपलब्ध करून घेऊन त्या सेक्टर 12 म्हणजे केरळच्या आणि सेक्टर 12 मधल्या 28, 26 मधला जो नाला आहे त्याला कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि तिथल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मी दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल, इथं सर्वजण बोलतात की लायब्ररी, UPSC, MPSC या भाषा असतात, पण शासनाच्या मार्फत जमीन घेऊन सेंट्रल लायब्ररी मोठ्यात मोठी तयार करायची. त्याच्यामध्ये UPSC, MPSC आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तिथं राहण्याची व्यवस्था होईल का, अभ्यासिका तयार करता येईल का, याच्यासाठी मी माझा प्रयत्न राहणार आहे. आणि सर्व गोष्टी करत असताना विजेची तारा भूमिगत करणं हा महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे. आणि मी सांगितलं तसं या सर्व गोष्टी मी करायला तत्पर आणि विजय चौगुले आमदार झाल्यानंतर या सर्व गोष्टी करणार आहे. मला आत्तापर्यंत जो माझा अनुभव आहे, 10 वर्ष सिडको डायरेक्टर, 5 वर्ष MMRD, 10 वर्ष कॉर्पोरेशन, या सर्व अनुभवाचा उपयोग कसा करता येईल, माझ्या स्वतःच्या फॅमिलीला तो उपयोग न होता माझ्या सर्व जनतेला त्याचा कसा उपयोग करता येईल त्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असणार आहे. जेवढी धार्मिक स्थळं आहेत, मंदिरं असतील, हे असतील, त्याला अनधिकृतपणे गणती केली जाते. जी धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये भावना लोकांच्या गुंतलेल्या आहेत, त्याला जे अनधिकृतपणे त्याला जो ठप्पा बसलेला आहे तो ठप्पा काढून त्या धार्मिक स्थळांना अधिकृत करण्याची जबाबदारी सुद्धा माझी असेल. मी परत एकदा तुमचा सर्वांचा आभार मानतो. भरपूर वेळ तुमचा मी घेतलेला आहे. आपण जाणतात या ठिकाणी मी एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी तुम्हाला देतो, त्याच विषयावर मी येतोय. मी एक ॲफिडेव्हिट तयार केलेला आहे. एक हा माझा ॲफिडेव्हिट आहे, तुम्हाला देतो. हा ॲफिडेव्हिट घनसोली येथे 4 वेळा बौद्ध विहार तोडल्या गेले. 4 वेळा बौद्ध विहार. कटारे कुठे, तुम्ही इकडे बोले काय तुम्ही, घनसोली येथे एक बुद्ध विहार होतं, ते 4 वेळा तोडलं गेलेलं. 4 वेळा तोडलं ते बुद्ध विहार. ते बुद्ध विहार विजय चौगुले आमदार झाला की त्या ठिकाणी सिडको मार्फत सोशल फॅसिलिटीच्या माध्यमातून जागा घेऊन त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बौद्ध विहार बांधून देणार, असं मी इथल्या या संस्थेला हे माझं मी ॲफिडेव्हिट देत आहे. आणि बौद्ध विहार कुठल्याही परिस्थिती, हे महिना विजय चौगुले आमदार झाला तर याच्या इम्प्लिमेंट 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये विजय चौगुले करून देणार, हे पण मी या ठिकाणी मी गॅरंटेड सांगतो. कारण ह्या लोकांना ही सर्व फसवेगिरी करत आहे. इथल्या पददलित असेल, सर्व इथला जो वेगवेगळ्या समाजाचा घटक असेल, त्यांना सर्वांना हे फसवतच आलेले आहेत. मग यांची फसवेगिरी दूर करण्यासाठी हे मी या सर्व गोष्टी मी करणार आहे. आपण सर्वजण आला, एवढा वेळ माझं रामायण महाभारत ऐकला, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो. आणि आता तुम्ही काय विचारा ते सांगतो. ठीक आहे. काय 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 माझ्या वचननाम्यामध्ये मी तुम्हाला एक तो विषय माझा बोलायचा राहिलाय.
कारण मेट्रो अवेलेबल करायला जी जागा अवेलेबल पाहिजे असते ती जागा आज आपल्या कंजेस्टेड रोड आहे. म्हणून वाशीपासून कोपरखेरणा ते पाम बीच रोड, म्हणजे ते मला राहून गेलं, मला बोलायचं, सॉरी. वाशीच्या खाली बरं केलं तुम्ही तो विषय काढला. तो वाशीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला लागून वाशीपासून जे सेक्टर 1 पासून आतमधून लोकांना कोपरखेरण्याला यायला लागते, येताना 1.5-2 तास जातो. घनसोलीपर्यंत यायला 1.5-2 तास जातो. कोस्टल रोड वाशीपासून ते घनसोली पाम बीच रोड त्याला टच करून घेणार आहे. त्याच्यासाठी तो प्रस्तावित सुद्धा मी दिलेला आहे. हे मी तुम्हाला म्हणतो कारण घनसोलीच्या लोकांना ट्रॅफिक मध्ये यायला लागते, बाकीच्या लोकांना ट्रॅफिक मध्ये यायला लागते, म्हणून तो भागातून तो क्लस्टर रोड तिकडनं तो घेणार आहे. मेट्रो त्या भागातूनच अवेलेबल व्हायला पाहिजे, कारण मेट्रोला टाकताना मधले जे रोड्स आहेत काम करताना तेवढे मोठे रोड अवेलेबल पाहिजे. पाम बीच रोडला जो आहे घनसोलीच्या पाम बीच रोडला मेट्रो होऊ शकते, पण आपण सेक्टर 1 पासून 14 पर्यंत घेतला, कोपरखेरण्यापर्यंत आला तर तिथं मेट्रोला प्रॉब्लेमेटेड होऊ शकतो. म्हणून तो तिकडनं बाहेरूनच्या बाहेर म्हणजे रेल्वे स्टेशन पासून तो बाहेरून तिकडनं जसं MIDC मधून कसं अवेलेबल करता येईल तो सुद्धा माझा प्रयत्न चाललेला आहे. हा हे प्रयत्न, हे कोस्टल रोड तर 100% म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याचा टाउन नगर रचनामध्ये त्याचं इम्प्लिमेंट सुद्धा त्यांनी प्लॅनिंग करायला सुद्धा घेतलेली आहे. आमदार झाल्या हे शासनाच्या मार्फत कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तो कोस्टल रोड वाशीला टच तो घनसोली पाम बीच म्हणजे बाहेरच्या बाहेर आपल्याला बाहेरच्या तिथून मग तुम्हाला एंट्री राहतील आतमध्ये यायला वगैरे प्रत्येक, कारण हा कंजेस्टेड पूर्णपणे रोड हा कंजेस्टेड झालेला आहे. म्हणजे तो तिकडनं जॉईंट झाला म्हणजे तुम्ही इकडे कल्याण डोंबिवलीकडे पण जाऊ शकता कोपरखेरण्याला टच होऊन, आणि इकडे पण तो कोस्टल रोड तो कुठल्याही परिस्थितीमध्ये करून घेणार. दुसरं असं आमच्या क्वाऱ्या बंद केल्या, कोणी बंद केल्या हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. म्हणजे तो प्रकल्प असताना एवढा मोठा घात आहे, त्याच्यावरती आघात आहे की या आमदाराच्या PAच्या पुतण्याने तो इन्व्हायरमेंट वाल्याला कंप्लेंट करून, हरित लवादवाल्याला कंप्लेंट करून आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांच्या क्वाऱ्या बंद करून टाकल्या. आणि ही काळ्या दगडाची पांढरी रेग आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी करोडो रुपयाची मागणी केली. हे त्यांनी कोणाला सांगितलं होतं? या आमदाराकडे हे क्वारीवाले सर्व जाऊन आले. पण आम्ही लोकांनी त्यावेळेस आता पण शेवटच्या टप्प्यापर्यंत सिडकोने NOC दिले तर सर्व केले, त्या फक्त इन्व्हायरमेंटमुळे तो प्रॉब्लेम झाला आणि क्वाऱ्यांचं तसंच पुढचं रिन्युअल ते थांबलं गेलं. पण या ठिकाणी आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व क्वारीवाल्यांनी 132 हेक्टर जमीन फॉरेस्टला सिडकोला क्वाऱ्यांच्या अगेन्स्ट 132 हेक्टर जमीन आपल्या मानगाव वगैरे त्या साईडला आम्ही क्वारीवाल्यांनी ती विकत घेऊन दिली. आणि त्याच्याबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटला 12 करोड रुपये त्यावेळेस ते झाडे लावून मेंटेन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पैसे सुद्धा भरले. क्वारीवाले, मी पण त्या क्वारीवाल्यामधला मी पण एक ओनर आहे त्याच्यामध्ये. तर त्या ठिकाणची जी जेवढी झोपडपट्टी आहे मागच्यासाठी क्वारीवाल्यांची, तिकडे जी झोपडपट्टी आहे क्लस्टरच्या माध्यमातून आता ती जी 132 हेक्टर जमीन जी आहे, जर क्वाऱ्या बंद करायच्या असतील, आता खारघर तुर्बे टनेल पण येतोय, त्या ठिकाणी दळणवळणाची साधनं वाढणार आहेत. तर आम्हाला माझं म्हणणं एवढंच आहे की ती 132 हेक्टर जमीन आम्ही घेऊन दिलेली सिडकोची, तर त्याचा मोबदला आम्हाला प्रकल्पग्रस्त क्वारीवाल्यांना भेटायलाच पाहिजे. म्हणून क्वारीवाल्यांसाठी तिथे जागा रिझर्व करून घेणार, म्हणजे उदरनिर्वाहासाठी. जर आमच्या आता 15-15 एकर क्वारी, एकरच्या क्वाऱ्या, 10-10 एकराच्या क्वाऱ्या, तिथून आम्हाला अर्धा का एकर, 1 एकर का आम्हाला भेटणार ते करून घेणार. आणि बाकीच्या उर्वरित जागांमध्ये झोपडपट्टीवाल्यांसाठी क्लस्टर लागू करावा अशी माझी तिथे मागणी असणार आहे, आणि ते मी पूर्ण करून घेणार. ते मोबाईल येते
मी बोललो ना, प्रार्थना स्थळांना मी प्राधान्य देणार आहे. सर्व समाजासाठी, वडार समाजासाठी पण, कोळी आगरी समाजासाठी पण भूमिपुत्र भवन होणार आहे. हे मी एकविरेचं या ठिकाणी लोणावळ्याला जायला लागते एकविरेला, तर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची एखादी संस्था असेल तर त्याच्यामार्फत एकविरेसाठी सुद्धा मोठं मंदिर बांधण्यासाठी जागा अवेलेबल करून देणार सर्व समाजासाठी. आमदार झाल्यावर तुम्ही विविध भवन उभारण्या आणि पुतळे उभारण्या याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे का? बघा, हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं होणार, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प कधी तुम्ही करणार याचा विचार एक लोकप्रतिनिधी म्हणून का करत नाही? नाही, आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाचेच आणायचं ना. मला आता तिथं माझ्या ऐरोलीमध्ये काय चाललंय, माझ्या ऐरोलीच्या लोकांना काय पाहिजे याच्यावरती माझा भर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे आणण्यासाठी जर माझ्याकडे जागा अवेलेबल, आता या MIDC मध्ये तर थोडी मी भवन उभं करणार आहे. MIDC मध्ये आता इंडियन IT सारखे मोठे डेटा सेंटर सारखे मोठे मोठे आलेले आहेत. मी तिथं नाही मागणी करत, जिथं जी लोक राहतात, ज्यांची मागणी आहे मी ते बोललो त्यांच्यासाठी मी येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मी बोलतोय, कोस्टल रोडचं बोललो मी, विषय घेतला तो आणणार आहे. एक असं सायन जे सारखं मोठं हॉस्पिटल, शासनाचं हॉस्पिटल या ठिकाणी अवेलेबल असायला पाहिजे, ते आणणार आहे. मला जिथं काय करायचं ते मी करायला लागेल. जिथं जागेची पण अवेलेबिलिटी मला बघायला पाहिजे. छोटे छोटे जिथं वस्त्या तिथं ते मला करायला लागणार आहे. एकनाथ शिंदेचे 2 शिलेदार, एक विजय चौगुले, विजय नाडा या नवनीत कार्यरत होते. तो हौसका जोडा म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. त्या दोघांनी बंडखोरी केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकाने प्रेशर कुकर घेतला, एकाने शिट्टी घेतली, पण त्या कुकरला जर शिट्टी लागली नाही तर त्याचं प्रेशर कसं डेव्हलप होणार? बघा, बंडखोरी आम्ही केली नाही. मी हेच कधी कधी बोलतो आणि मी कधी बोलून जातो. बंडखोर कोण? बापाने इकडे कमळाचं निशाण घेतलं, मुलाने तिकडे तुतारी घेतली, मग मी बंडखोर तर ते बंडखोर. पक्षाची बेईमानी कोणी केली? त्यांनी केली. पक्षाची इज्जत वाचायला पासून विजय चौगुले उभा. या जनतेला जे नकारात्मक जे मुवमेंट झालंय आणि जनतेच्या मनामध्ये यांच्या बाबतीत नकारात्मक एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यावरती तयार झाले, त्यांना विरोध करण्यासाठी हा विजय चौगुले. त्यांनी नव्या मुद्द्याला जनतेला गृहीत धरून चाललं. म्हणजे बापाने इथं कमळ घ्यायचं, मुलाने तिथं तुतारी घ्यायचं. अरे काय ठिकाणी तर ते त्या दिवशी फॉर्म भरला ना इथे. एका आमच्याकडे मला वाटतं अंकुश कदमने तो फोटो जाहीर केला होता, दाखवला होता. आयुर्वेद होता तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये गमछा BJPचा होता आणि तिथं मुलाचा फॉर्म भरताना त्याच्या गळ्यामध्ये गमछा तुतारीचा होता. आता पण परिस्थिती तीच चालली. आता इथले काय कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते एका खिशामध्ये कमळ ठेवतात आणि एका खिशामध्ये तुतारे ठेवतात. झू क्रॉस केला इथून कमळ लावून जायचं आणि झू क्रॉस केला की कमळ खिशात ठेवायचं आणि तिथून तुतारी काढून लावायचं, तिथं पुढे जायचं. हे बंडखोरी आम्ही नाही केलेले. काय बोलतात विचारधारा, हे ज्यांनी विचारधारा आता मांडले ना तुमच्या समोर, त्या विचारधाराला विचारा, तुमची विचारधारा अशी का स्प्लिट झाली. हे विजय चौगुलेंनी IBN लोकमतवरती इंटरव्ह्यू दिल्यानंतर झक मारून त्यांना काही लोकांना इंटरव्ह्यू द्यायला लागली, का नाही झगडे झाले आणि हे झाले आणि ते झाले म्हणून द्यायला लागले. काय होतं घरवापसी? माझं घर आणि माझं कुकर हेच माझं वापसी राहणार. मी बघणार आहे कुकरमध्ये कसं कसं अन्न शिजवायचं आणि काय करायचं. मला शेवटी लोकांचं हित बघणं मला महत्वाचं राहणार आहे. आणि मला जे लोक मला निवडून देतील त्यांचा कौल मी मानणार आहे. ते मला बोलतील इकडे जाता इकडे जाईल, ते बोलतील मला तिकडे जाता मी तिकडे जाईल, पण जनतेचा कौल मी महत्वाचा मानणार आहे. मला ॲज अ विजय चौगुलेला निवडून देताना सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभं राहणार आहे. त्याला मला सर्व ताकद ते देत आहे. तर मला त्यांना जाती धर्माची लोक सर्व जातीपातीच्या पलीकडे जाऊन मला लोक मदत करणार. मग प्रकल्प जसे वेगवेगळे असतील म्हणून मी त्यांचा विचार करणार आणि ते जे सांगतील ते मी करणार. या निवडणुकीत प्रमुख्याने मुद्दा समोर आणला जात आहे. काय या निवडणुकीमध्ये मुद्दा समोर आणला जात आहे की ऐरोलीचा बिहार व्हायचा नसेल तर ऐरोलीचं काय बिहार ऐरोलीचा बिहार होऊ शकतो अशी भीती दाखवून
प्रचार केला जातो त्याबद्दल आता हा बिहारी लोकांचा अपमान आहे. जे पण प्रचार करतात तो बिहारी लोकांचा अपमान आहे. आणि मला बिहारकडे काय संबंध येतो? ऐवजीचं बिहार कोण करणार आहे ते जनतेला माहिती आहे. कोणी केलंय ते जनतेला माहिती आहे. मी सांगायची काही गरज नाही. उलट बिहारी लोकांचा ते अपमान करताय. असं कोण जर प्रचार करत असेल ना ऐवजीचं बिहार करायचंय का, तर ते जनतेचा अपमान आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते सर्वात जास्त कोणकोणामध्ये बिहारी लोक राहत आहेत. जाऊ तिथला सर्वे करा म्हणजे तुम्हाला ते समजेल. म्हणजे त्यांचाच अपमान होतोय हे ना कोण पडेल. विजय चोपडे एज्युकेशनसाठी काय करणार आहे? काय काय एज्युकेशनसाठी काय करणार आहे? बघा, मी माझे स्वतःचे एज्युकेशन संस्था आहे. हिरो सारखी चांगली शाळा मी चालवतो. झोपडपट्टीमध्ये स्लममध्ये मी शाळा चालवतो. मला माहिती आहे इतक्या सर्वसामान्य जनतेची नाळ मला पाहिजे. एज्युकेशनसाठी काय करायला पाहिजे ते त्या पद्धतीने निवडून आल्यानंतर सर्वतोपरीने करण्याचा विचार मी करणार आहे. आणि तो सर्व लोकांना, जाती धर्माच्या लोकांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील असतो. आतापर्यंत विजय चौगुले हे संदीप नाईक यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. आता त्यांनी षटकोर ठोकलाय ते त्यांचे एकेकाचे गुरु यांच्या विरोधात. तर या निवडणुकीत गुरुकडनं असं काही मदतीचा अंता काय मागण्यात गुरुदक्षिणा म्हणून आलेल का काय? आणि काय असं तुम्हाला मी सांगतो. बघा, गुरु जोपर्यंत आपण गुरुला मानतो तोपर्यंत आपण मानायचं असतं. आता गुरु फक्त काय बोलताय, तन मन बोलतो ना, तन आणि मन. आता ते तनामध्ये राहिले, मनामध्ये नाही राहिलं. मी बोललो ना माझे गुरु होते आहे. मी बोललो नाही बघा सगळं. शेवटी बापाचं नाव चेंज केलं जातं का कधी? आता त्यांनी त्या दिवशी सांगितलं, कोणीतरी प्रश्न विचारला की बाबा वारंवार तुम्हीच का उमेदवारीला उभे राहता हे करता, तर त्यांनी काहीतरी वल्गना केले की बाप बदलू शकतात का, म्हणजे नवीन पिढी जनतेचा हा बाप बनायला बघतो. हे चुकीचं आहे. त्याने तुम्ही विजयाची गुरुदक्षिणा गुरुला देणार 23 तारीख महत्वाची आहे. 23 तारखेला बघा आता ते काय करणार आणि काय नाही करणार, काहीतरी थोडं गुपित ठेवायला लागते ना. बघा, इथली परिस्थिती वेगळी आहे. इथली सर्व आम्हाला का शिवसेनेचं दुकान आम्हाला बंद करायचं आहे का? शिवसेनेचं दुकान आम्हाला चालवायचं आहे. यांची जी धारणा होती, आम्हाला वाटलं तर तुम्ही व्यक्ती म्हणून फॉर्म भरता तर आम्हाला कळवायला पाहिजे, आम्हाला बोललं पाहिजे. एक तर जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला सांगितलं पाहिजे होतं. असं कुठलीही गोष्ट झालं नाही. माझ्या माहितीप्रमाणे मनोजला काहीतरी रात्री 10 वाजता काहीतरी एक फोन मनोजला रात्री 10 वाजता फोन आला तर उद्या फॉर्म भरायला. ॲज अ जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची तत्त्व पाळली असती तर आम्ही पण आमची तत्त्व. उद्या 3 महिन्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येणार. उद्याची परिस्थिती अशी असणार आहे. उद्या जर समजा इकडं महायुती आहे, तिकडं महाविकास आघाडी आहे, उद्या कोणाची सत्ता येईल नगरपालिकेला, त्या सत्तेचा झेंडा घेऊन दोघं बापेटे उभे राहणार. ते मी काय सांगायची गरज नाही. उद्या तर अशी पण परिस्थिती तयार होईल. जर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली आणि इथून जर काय झालं तर 4 महिन्यामध्ये राजीनामा देतील, परत पोटनिवडणूक लावायचा प्रयत्न करतील. हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. हे त्याने नवी मुंबईकरांना दाखवलेलं चिन्ह आहे. या ठिकाणी कमल आणि या ठिकाणी तुतारी. ठीक आहे, अजून काय? संजय बोला.